नमस्कार मित्रांनो, मी ओंकार चव्हाण तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग मित्रांनो, आता आम्ही लोक जातो आहे खरं तर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर आता तिथे किती गर्दी असेल, कसं असेल ते आपण बघूया आज जाऊन. तर आम्ही लोक आहेत मंदिराच्या इथेच. परिसरात बसलो आहे. पूर्ण जी तयारी चालू आहे ती एक नवरात्रीची तयारी चालू आहे. तर मग मित्रांनो, आता आपण मंदिर बघून झालेलं आहे आणि आता आपण बघणार आहे मंदिर कसं आलं, कधी आलं, कुठून आलं, कोणी आणलं याची माहिती आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश गव्हर्नर जॉन हेनरीचा असा विचार होता की वरळी गाव आणि मुंबई पण एकत्र करण्याचा असा प्लॅन होता. मुंबई बेटाचं दक्षिण टोक म्हणजे सध्या आपल्या महालक्ष्मी देऊळ आहे ते, आणि समोरील वरळी गाव, आणि मुंबई बेटातून वरळी बेट पर्यंत गाडीचा रस्ता बांधण्याचे काम चालू. तर हे काम रामजी शिवाजींच्या हातात सोपवलं गेलं. कामाला सुरुवात झाली. बांध बांधायला चालू केली. पाण्याच्या लाटेमुळे ते बांध कोसळून जात होते. असा बराच काळ चालू होता, कारण जी लाटांमुळे जे लाटा जोरजोरात येत होत्या त्याच्यामुळे ते बांध तयारच होत नव्हते. समुद्राच्या लाटांमुळे हे काम थांबत होतं. त्यांना विचार आला की हे काम होणारच नाही की काय. पण रामजी शिवाजी यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत आला. देवीने स्वप्नात त्यांच्या सांगितले, मला आणि बहिणींना महासागराच्या तळातून बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल. देवीने सांगितल्याप्रमाणे काम सुरुवात झाली. समुद्रामध्ये जाळ्या टाकण्यात आल्या आणि खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांच्या मूर्त्या मिळाल्या. मूर्तीच्या स्थापनेसाठी जागा मिळाली. नंतर ब्रिज कँडी हा मार्ग विनासंकट झाला. रामजी शिवाजी यांनी हे मंदिर बांधले आणि त्यामध्ये महासरस्वती आणि महाकाली यांची सुद्धा स्थापना केली. हे मंदिर 1774 आणि 75च्या सुमारास बांधले गेले आहे. महालक्ष्मी देवी म्हणजे ज्ञानाची देवता आहे. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते. तर मित्रांनो, अशी होती या मंदिराची स्थापना. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये.